तर तुम्ही मला खालून सांगा की बंद करा. खरं तर संविधान या आरक्षण उपवर्गीकरण विरोधी परिषदेच्या सगळा जो माहोल महाराष्ट्रभरामध्ये झाला आहे तो साधारणतः आरक्षणाच्या बाजूनं उपवर्गीकरणाच्या बाजूनं किंवा उपवर्गीकरणाच्या विरोधात असे एक दोन छावण्या आता पडलेल्या दिसत आहेत आणि साधारणतः त्या छावणीमध्ये हा विचार सुरू आहे. माझी भूमिका त्या दोन छावणीच्या पलीकडची की त्याच्या पलीकडचा मी या ठिकाणी काहीतरी बोलू पाहतोय. कारण का आता असं सगळं झालंय की एकतर तुम्ही या बाजूचे असाल किंवा त्याच बाजूचे असाल आणि कधी कधी कळत नाहीये की मला एक जुनी गोष्ट आठवली की स्टेट जेव्हा काही अजेंडा सेट करतं तर एक जुनी गोष्ट आहे असुर आणि राक्षसांची. तर ते काय करायचे की असुर जे म्हणजे देव जे असायचे ना तर ते राक्षस प्रत्येक गोष्टीला विरोध करायचे. म्हणजे देव जर पूर्व म्हणाले तर राक्षस काय म्हणायचे पश्चिम. तर मग देवाच्या लक्षात आलं की हे आपण काही जरी म्हटलं ना हे जरा त्याच्या उलट जातात. मग आपण काय ते त्यांना समजा पश्चिमेला जायचं असेल तर ते म्हणतानाच काय म्हणायचे पूर्व. मग ते नेहमीप्रमाणे त्यांना विरोध करणार नाही पश्चिम. तर पश्चिमच त्यांना हवं असायचं पण ते म्हणताना मात्र पूर्व असं. आणि म्हणून अशा पद्धतीची स्टेट एक रणनीती करून देतं. त्याला विन विन सिच्युएशन असं म्हणतात. हरलं तरी विजयी आणि जिंकलं तरी विजयी अशा पद्धतीची विन विन सिच्युएशनची स्ट्रॅटेजी स्टेटनं केली आहे आणि त्या स्ट्रॅटेजीमध्ये महारी खेळतोय आणि मात्र ही माझी भूमिका आहे. आता ती कशी आहे तर साधारणतः आपण चार पद्धतीने या प्रश्नाकडे बघू शकतो की ज्या आतापर्यंत ज्या मांडण्या झाल्या त्या की पहिली मांडणी काय की संविधानाचं आम्ही रक्षक आहोत. आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि या प्रकरणामध्ये संविधानाचं व्हायलेशन होत आहे आणि म्हणून आम्ही संविधानाची बूज राखण्यासाठी संविधानाचा सन्मान राखण्यासाठी आम्ही आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आहोत. ही पहिली भूमिका. दुसरी भूमिका काय आहे की एक सामाजिक न्यायाचा पक्षपाती की सामाजिक न्याय झाला पाहिजे आणि मग तो कसा झाला पाहिजे याच्यासाठी एक सामाजिक न्यायाचा पक्षपाती म्हणून ती भूमिका एक मांडण्याची दुसरी हे आहे. तिसरं जे काय आहे ते आहे एक राजकीय वर्ग की दलित इताला म्हणजे पूर्वाश्रमीचा महार आणि आत्ताचा बौद्ध हा पॉलिटिकली वर्ग आहे. हा एक राजकीय वर्ग आहे. याला राजकीय दिशा समजते आणि ती राजकीय दिशा बाकीच्या जात समूहानं मान्य केली पाहिजे किंवा तो शहाणा आहे या सगळ्या राजकीय प्रक्रियेमध्ये त्याचं अनुकरण करण्यासाठी पाठीमागं सर्वजणांनी आलं पाहिजे आणि म्हणून तो एक राजकीय वर्ग म्हणून एक भूमिका घेताना दिसतो आणि तो एक आरक्षण उपवर्गीकरणाची वेगळी भूमिका मांडतोय. आणि जे चौथं भांडण आहे ते साधारणतः आपल्या सर्वांना माहिती की माझा मोठा वाटा जातोय ज्याला की गावगाड्याच्या भाषेमध्ये पड्याचं भांडण असं म्हटलं जायचं. पड्याचं भांडण कदाचित माहिती आहे की नाही माहिती नाही पण जरा थोडंसं सांगतो. पड्याचं भांडण म्हणजे काय की गावगाड्यामध्ये बैल जेव्हा मरायचा तेव्हा तो मेलेला बैलावर पहिला वाटा जो असायचा तो महाराजांचा असायचा. आणि मग महाराज काय करायचे की त्या सगळ्या ह्याच्यामध्ये की चांगलं चांगलं मटण काढून न्यायचे आणि उरलेलं जे शिल्लक मटण असायचं त्याच्यावर ते माती टाकायचे आणि मग मातंगाला खूप राग यायचा ह्याने याचं तर घेऊन गेलाय आणि आता जे काही शिल्लक राहिलं त्याच्यावर हा माती टाकून गेलाय. तर त्याला ते पड्याचं भांडण असं म्हणायचं की तुझा वाटा जास्त का माझा वाटा जास्त जातोय. तर मला असं वाटतं की याच्यापैकी आपली भूमिका काय आहे तर माझी याच्यामध्ये जी सर्वात भूमिका आहे ती सामाजिक न्यायाची भूमिका आहे की आपण या सगळ्या प्रक्रियेला सामाजिक न्यायाची भूमिका म्हणजे उदाहरणार्थ की आता मातंग वेगळ्या पद्धतीची मागणी करतो आहे की आम्हाला वेगळा वाटा द्या. कधीतरी आपण आरक्षणाचं समर्थन करताना शाहू महाराजाचं उदाहरण सांगितलं होतं ना की दोन घोड्याला तो अभयंकरांनी जेव्हा शाहू महाराजाला एक भयंकर प्रश्न विचारला की हे तुम्ही असं का करता तर शाहू महाराजांनी मोठ्या घोड्याला आणि छोट्या घोड्यांना एक वेगवेगळं दिलं आणि अभयंकराला सांगितले की हे बघ मोठे घोडे त्याला खाऊ देत नाही म्हणून मी त्याला वेगळं दिलं. आता तोच प्रश्न आपल्याला मातंगाने जर विचारला तर आपण मातंगाला उत्तर काय द्यायचं. त्या अर्थानं तो सामाजिक न्याय म्हणतायत का तर ठीक आहे तो सामाजिक न्याय म्हणतायत. मग आता मुद्दा असा आहे की पुढे जायचं कसं हा सगळ्यात आपल्या समोरचा मुद्दा आहे. आता हे सगळं समजून घ्यायचं असेल न्यायाचं भांडण आणि या सगळ्या गोष्टीचं तर आपण मला असं वाटतं की एक पॉलिटिकल वर्ग म्हणून याची मांडणी केली पाहिजे. कारण का पॉलिटिकल वर्ग जो असतो त्याला शत्रू काय राजनीती करतो हे त्याला कळत असतं आणि शत्रूच्या राजनीतीला कसं विरोधात जायचं ही सगळी गोष्ट तो घेऊन या सगळ्या लढ्याची रणनीती आखत असतो.
मुळात आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा मुद्दा हिताले जे छोटे मोठे टीमपाट आमदार वगैरे त्यांच्या अवकातीतली गोष्ट नाही, त्यांचं नाव घेऊन यांना मोठं करण्याची सुद्धा गरज नाही. हे टीमपाट होता. एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे, वाघाला दगड मारला तर वाघ हा दगड म्हणजे कुत्र्याला दगड मारला तर कुत्रा दगडाला चावतो, वाघाला दगड मारला तर वाघ दगडाला चावत नाही, तो दगड मारणाराला कडे बघतो. मला असं वाटतं की आपण दगडाकडे लक्ष देता कामा नये, की दगड आहे. याचं खरं जे काही सगळं कारण सुरू झालं तर ते तुमच्या असं लक्षात दिसेल की बाबासाहेबच्या आंदोलनातनं वेगवेगळ्या प्रदेशामध्ये नव्या नव्या जाती, ज्या की ज्याला मिलिटंट जाती असं म्हटलं जायचं, त्या मिलिटंट जाती बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे येत होत्या. म्हणजे उदाहरणार्थ पश्चिम, आपण जर उत्तर भारतामध्ये बघितलं तर जाटव आणि चांभार हे बाबासाहेबांचा लढा घेऊन पुढे येत होते. दक्षिण भारतामध्ये माला हे आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे येत होते. केरळामध्ये पुलियार हे आंबेडकरांचा विचार घेऊन पुढे येत होते. मध्य प्रदेशमध्ये ती एक जात, मला तर आठवत नाही, प्रल्हाद सिंग टिपणियाची जात आहे, ती जात पुढे घेऊन येत होते. ही बाबासाहेबांचा विचार अगदी मिलिटंटपणे पुढे घेऊन जात. असं जेव्हा लक्षात आलं तर तेव्हा या जाती इथल्या सर्व शोषक वर्गाला स्पर्धक वाटायला लागल्या आणि मग यांनी सुरू केलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक डेटा आहे की साधारणतः 1930-40 साली अनुसूचित जातीची म्हणजे एससीची 1942 साली 1056 एवढेच एक अधिकारी प्रशासनामध्ये होते. त्याच्यापैकी फक्त एक जण, कधीचा डेटा आहे हा, 1942चा, एक जण अनुसूचित जातीचा अधिकारी होता आय एस. आणि याच काळामध्ये बीएन लोकूर कमिटी नावाची एक कमिटी त्या काळामध्ये नेमली होती आणि बीएन लोकूर कमिटीने सांगितलं की हळूहळू यांना डिलिस्टिंग करायला सुरुवात करा. महाराष्ट्रातून महारांना डिलिस्टिंग करा, आंध्रामधून मादिगांना डिलिस्टिंग करा, पंजाबमधून जे रामदास या चमार आहेत त्यांना डिलिस्टिंग करा. हे जे बाबासाहेबांचा विचार घेऊन जाणाऱ्या जाती होत्या त्यांना डिलिस्टिंग करण्याचं काम हे काँग्रेसच्या काळापासूनच सुरू केलं होतं. आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं काम होतं की या जातीला कन्सॉलिडेशन होऊ द्यायचं नाही, एकत्र येऊ द्यायचं नाही, यांची राजकीय ताकद विशिष्ट समतेपेक्षा पुढे जाऊ द्यायची नाही. हे बीएन लोकूर कमिटीच्या माध्यमातून हे काँग्रेस सरकारनं ठरवलेलं पहिलं षडयंत्र होतं की त्यांना कन्सॉलिडेशन होऊ द्यायचं. मग हा लढा हळूहळू हळूहळू जेव्हा पुढे जात राहतो तो पुढे आंध्रामध्ये पेटायला लागतो आणि माला मादिगा जो वाद आहे तो माला मादिगा वाद पुढे पेटायला लागतो. आता अनेक जण याचं संविधानाच्या संदर्भामध्ये बोलतात की हे संविधानाचं हे आहे. मुळात आपण सांगतो की हे संविधानाच्या विरोधी आहे. पण आपण जर संविधान मानत असू तर संविधानाचा अर्थ लावण्याचं काम कोणाचं असतं, तर संविधानाचा अर्थ लावण्याचं काम असतं सर्वोच्च न्यायालयाचं. त्याला अधिकार दिलेला आहे. आता या रिझर्वेशन क्लासिफिकेशन मध्ये संविधानाचा अर्थ कोणी लावलेला आहे, त्यांनी लावलेला आहे. तुम्हाला मान्य आहे का नाही हा नंतरचा मुद्दा, पण अधिकार कोणाला आहे, सुप्रीम कोर्टाला. सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी अर्थ लावून टाकलेला आहे. त्याच्यामुळं आपण जे म्हणतो की संविधानाचा मुद्दा, आणि दुसरी गोष्ट की आपण केवळ आरक्षण उपवर्गीकरणाच्या पर्यंत संविधानाला जर मानत असू तर मला असं वाटतं की आपली संविधानाची समजच मग बिघडलेली आहे. म्हणजे केवळ आरक्षण उपवर्गीकरण झालं म्हणून संविधानाचं व्हायलेशन. गेल्या 15-20 वर्षामध्ये खास करून मोदी राजवट आल्यापासून संविधानाचं काहीतरी शिल्लक राहिले का हे कोणीतरी शहाण्या माणसानं सांगावं. त्याच्यामुळे मुळात आपली संविधानाची जी समज आहे ती एक मर्यादित आपण करून ठेवलेली आहे, तर त्याच्या मर्यादेच्या पलीकडे जाण्याची आपल्याला गरज आहे. आता मुद्दा असा आहे की ह्या सगळ्याच्या ह्याच्यामध्ये मातंग समाजाची जी मागणी आहे, मी जसं म्हणालो की ती जरी सामाजिक न्यायाचा भाग म्हणून जरी मागणी असली तरी प्रॉब्लेम कुठे आहे, तर थोडंसं आरक्षणाच्या ऐतिहासिकतेमध्ये आपण गेलं पाहिजे. आरक्षणाची ऐतिहासिकता काय आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे आत्ताचं जे आरक्षण आणलेलं आहे याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या माणसाशिवाय कोणाचंही कॉन्ट्रीब्युशन नाही. हे एक हाती लढाई आंबेडकरांनी लढलेली आहे. त्याच्यामुळे हे आरक्षण 1900 जेव्हा सायमन कमिशन आलं आणि गोलमेज परिषद आली तेव्हा गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी ही पद्धत मांडली आणि त्याच्यामध्ये 1936 ला आरक्षण मिळालं. तेव्हा त्याला आरक्षण असं नव्हतं म्हटलं, त्याला त्याला कोटा पद्धत असं म्हटलं होतं आणि 8.5% त्यावेळेला कोटा दिला गेलेला होता. आता ही 1935 ला जेव्हा शेड्यूल कास्टचा मुद्दा आला की कोण जाती शेड्यूल कास्ट आहे, की आता गंमत बघा की मातंग समाज ज्या पद्धतीचं रिझर्वेशन मागतो तर हे रिझर्वेशन कोणाला मिळतं, शेड्यूल कास्टला, एससी ला. आणि 1935 ला जेव्हा शेड्यूल कास्टची सूची बनली तर माझ्याकडे हे पुस्तक आहे डिवायडिंग द दलित आणि त्याच्यामध्ये कमिशनचा रिपोर्ट आहे की साधारणतः कोणाला शेड्यूल कास्ट म्हणावं अशा पद्धतीचे 10 निकष
ठरवलेले होते त्याच्यातला पहिलाच निकष होता की ज्या जाती स्वतःला हिंदू म्हणत नाही त्या एससी आहेत. पहिलाच निकष होता. ज्या जाती स्वतःला, म्हणजे ही एससी ची जी लिस्ट आहे ती अँटी हिंदूची लिस्ट आहे. आणि आता मातंगाचं उपवर्गीकरणाचं आंदोलन कोण चालवत आहे? हिंदुत्ववादी चालवत आहे. आणि जे मातंग गर्व से तो हिंदू आहे असं म्हणून आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी करताय की जेव्हा आरक्षण कोणाला मिळालेलं आहे 1936-35च्या सूचीमध्ये की ज्या जाती नॉन हिंदू आहेत. तुम्ही कदाचित ऐकलं असेल की आदि द्राविड, आदि आंध्र, आदि मादिगा असं त्या सगळ्या काळामध्ये चाललं होतं. आणि आंबेडकरांनी गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा आपल्याला सगळ्याला माहिती आहे की गांधी आणि आंबेडकरांचं भांडण सुरू झालेलं होतं. त्यावेळेला पण आंबेडकरांनी क्लिअर भूमिका घेतली की वी आर नॉट हिंदू, आम्ही हिंदू नाही आहोत. आणि त्या हिंदू नाही याच निकषावर शेड्यूल कास्टची पहिली लिस्ट बनलेली होती. आणि म्हणून मातंगांना कोणीतरी सांगण्याची गरज आहे की अरे बाबांना, तुम्हाला रिझर्वेशन जे मिळालं ते नॉन हिंदू म्हणून मिळालं आणि आता तुम्ही हिंदुत्वाच्या झेंड्याखाली ही जी सगळी भूमिका घेता ही चूक आहे. आता मुद्दा याच्या पलीकडचा आहे की तो आहे की रिझर्वेशनच्या संदर्भामधला की दलित आणि सगळेच लोक आरक्षणाच्या प्रश्नामध्ये अडकलेले आहेत. की जेव्हा की डेटा असा सांगतो की गेल्या 15 वर्षामध्ये 1957 ते 2007 मध्ये सार्वजनिक काळात सार्वजनिक नोकऱ्यातील 1,57,00,000वरून केवळ 17 लाख इतक्या नोकऱ्या खाली आलेल्या आहेत. हा केंद्र सरकारचा डेटा आहे. किती? 1,97,00,000वरून फक्त 17 लाख नोकऱ्या शिल्लक राहिलेल्या आहेत. अशा वेळेला ताटात भाकरच नाही, झाकलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये भाकरीचं राठी आपलं भांडण सुरू आहे. तर हे भांडण का सुरू आहे? तर हे भांडण स्टेटला लावायचं, याच्यासाठी स्टेटला लावायचं की उदाहरणार्थ मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठ्यांचा प्रश्न आरक्षणाचा नाही, मराठ्यांचा प्रश्न शेतीचा प्रश्न आहे. पण शेतीच्या क्रायसिसकडे लक्ष जाऊ नये आणि म्हणून मराठ्यांना अशा पद्धतीचं रिझर्वेशनचं गाजर दाखवलेलं आहे. आणि गेल्या 50-60 वर्षामध्ये तुम्ही सगळ्या जाहिराती काढून बघा, कुठलीही जाहिरातच उपलब्ध नाही. मी 2000 ते 2025 पर्यंतचा डेटा काढला महाराष्ट्र सरकारचा आणि त्याच्यामध्ये मी असं बघितलं की समजा ज्या जागा निघाल्या 2020 ते 2025 पर्यंत आणि त्याच्यातलं 13% आणि समजा मातंगाला जे काही 2% 2.5% वेगळं मिळेल त्याचा जर गणित केलं तर मातंगाच्या वाट्याला येतो 1.5 उपजिल्हाधिकारी. आता हा 1.5 उपजिल्हाधिकारी या समाजाचं काय भलं करणार कोणीतरी. पण मुळात काय झालेलं आहे की गेल्या 50-60 वर्षामध्ये आंबेडकर चळवळ सुद्धा आपण असं बघतो की ह्या 3 गोष्टीमध्ये आंबेडकर चळवळ अडकलेली आहे. आरक्षण, संविधान आणि धर्म. म्हणजे आपण थोडा वेळ आर्ग्युमेंटसाठी मान्य करूया की 13% रिझर्वेशन दलितांना मिळालं. उरलेल्या 87 लोकांचं काय? आपण या 87 लोकांचा कधी विचार केलाय का? आणि आपण असं गृहीत धरलेलं आहे की आरक्षण हीच आपल्या प्रगतीची शिडी आहे. बरोबर आहे. आणि आरक्षण संपलं तर आपलं सगळं संपलं जाईल अशा पद्धतीची मांडणी गेल्या 50-60 वर्षापासून होत आहे. फक्त एक उदाहरण सांगतो आणि मी संपते. जेव्हा ही शेड्यूल कास्टची सूची बनत होती तर महाराष्ट्रात आपण महार अनटचेबल आहोत. पण तुम्ही जर केरळामध्ये गेला तर केरळामध्ये इजवा आणि येळवा नावाची जात आहे. ती अनटचेबल पण आहे आणि ती अनसीएबल पण आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या महारांनी तर फक्त दिसायचं नाही, पण केरळामधले जे इजवा आणि येळवा होते त्यांनी दिसायचं पण नाही. जर तिकडून नमुद्रीपात ब्राह्मण आला तर त्यांनी लपून बसायचं आणि बाईनं चोळी घालायची नाही तर ती उघडी ठेवायची आणि तिचा जितका ब्रेस्ट मोठा असेल तितका टॅक्स जास्त. म्हणजे असा तर इकडे आंदोलन झालं की महिलांनी स्वतःचा ब्रेस्ट कापून टाकण्याचा टॅक्स दिला. त्या केरळामध्ये स्वामी विवेकानंदांनी केरळाचं वर्णन असं केलं आहे की जगाचा पागलखाना म्हणजे केरळ. ते सूचीमध्ये आले नाही. 1935च्या सूचीमध्ये इजवा आणि येळवा आले नाही. तमिळचे नाडार आले नाही. आता तुम्ही रिव्हिजिट करा केरळाला. मी रिव्हिजिट केलेले केरळाला. इजवा आणि येळवा केरळाची सत्ताधारी जमात आहे. मेडिमिक्स साबणाचे ते मालक आहेत. चंद्रिका साबणाचे ते मालक आहेत. एमआरपी टायरचे ते मालक आहेत नाडार कम्युनिटी. आणि एवढंच नाही तर कामराज सारखा मुख्यमंत्री नाडार कम्युनिटीने मुख्यमंत्री तिथे दिला. इजवा आणि येळवांनी दिला, पुलियारनी दिला. मुळात काय झालं की गेल्या 50 वर्षामध्ये आरक्षणाच्या पलीकडे आम्ही जो काही विचार
करतो आहोत त्याच्या पलीकडे विचार करायला तयार नाही, ही गोष्ट मी मान्य करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आंदोलन सुरू केलं तर आरक्षणाची गरज होती, कारण का आरक्षणातनं एक बुद्धिजीवी वर्ग तयार झाला की जो सगळ्या समाजाला दिशा देईल. याच्यापर्यंत आंबेडकराला आरक्षणाचं महत्व पण मान्य होतं आणि बुद्धिजीवी वर्गाचं पण मान्य होतं. पण आरक्षणातून निर्माण झालेला वर्ग आंबेडकराला पोटा पाण्याची या समाजाची चिंता होती म्हणून नव्हती, तर हा एक बुद्धिजीवी वर्ग बाहेर येईल आरक्षणामधून आणि हा समाजाचं पुढच्या समाजाला मुक्तीदायी आंदोलनासाठी तयार करेल. पण आम्ही असं बघितलं की आरक्षणाला आम्ही पोटा पाण्याचा प्रश्न समजतो आणि आरक्षणामधून जो वर्ग निर्माण झालेला आहे, तुम्ही बघा, प्रामाणिकपणे बघा, आरक्षणातून निर्माण झालेला वर्ग, माझं ऑब्झर्वेशन सांगतो, हा एक तर बौद्धिक दृष्ट्या कंप्लीट बधीर वर्ग आहे किंवा सत्ताधारी वर्गानं जे काही गुलामीची प्रक्रिया चालू केलेली आहे त्याच्यामध्ये हा बेमानूपणे सामील झालेला माझा अनुभव सांगतो की अट्रॉसिटीचा सत्यानाश सर्वात जास्त कोणी केला असेल तर दलित अधिकाऱ्यांनी केलेला. सत्ताधारी वर्गानं अट्रॉसिटीचा सर्वात जास्त म्हणजे गैरवापर ह्या वर्गाने केला. हा वर्ग आज 70-80 पर्यंत मला माहित होतं की हा वर्ग आंदोलनात जरी आला नाही तरी किमान असा म्हणत होता की अरे मला आंदोलनात येता येत नाही, तू मोर्चा काढ, मी पाठिंबा देतो. आता तो फक्त स्वतःची एक प्रोटेक्शन, कार्यकर्त्याला स्वतःचं प्रोटेक्शन समजतो व्यवस्था, की त्याचं करप्शन बाहेर येऊ नये किंवा त्याच्या करप्शनला प्रोटेक्शनची व्यवस्था म्हणून तो या वर्गाला हा शिकलेला वर्ग कंप्लीट इथल्या सत्ताधारी वर्गाच्या कह्यात गेलेला आहे. मी माझं एक उदाहरण सांगतो आणि संपवतो की आता आरक्षणाचा प्रश्न सुरू झाला. मधल्या काळामध्ये रिझर्वेशन इन प्रमोशन असा मुद्दा सुरू होता, तेव्हा मी विद्यार्थी होतो. तर माझे वडील शेतकरी, मी हॉस्टेलला राहायचो. तर नाव येऊन सांगतो की धर्वे तेव्हा कास्ट्राईट संघटनेचे होते. ते मला म्हणाले की अरे केशव, उद्या मोर्चा आहे, त्या सगळ्या मोर्चाला आपले जरा हॉस्टेलचे पोरं घेऊन ये. तर मी त्यांना एक साधा प्रश्न विचारला की सर, तुमचा मुलगा नागसेन मीटिंग मध्ये दिसत नाही, ते मोठे नेते. ते म्हणले अरे नाही, परीक्षा सुरू आहेत आणि तो जरा परीक्षेची तयारी करतोय. तर मी म्हणालो, मी हॉस्टेलला राहतो, माझा बाप तिकडे गांडीत माती जाऊन काम करतो, त्याच्या पोराचा हा प्रश्नच नाही. तर त्याच्या प्रश्न नाही, त्याच्या पोरांनी तुझ्या आरक्षणासाठी यायचं आणि आरक्षणाचा ज्याचा प्रश्न आहे तुझ्या पोरांनी अभ्यास रूम मध्ये अभ्यास करत बसायचं, हा कुठला नाही. मी म्हटलं अगोदर तुझ्या पोराला आण आणि मग नंतर मी आरक्षणाचा प्रश्न 13% लोकांचा प्रश्न आहे की जो या वर्गात पण गेल्या 50 वर्षामध्ये आम्ही आरक्षणाच्या प्रश्नावर बोललो. पण कोणीतरी चळवळीनं गेल्या 50 वर्षामध्ये गावातल्या शेतकऱ्याच्या बद्दल, दलिताच्या बद्दल प्रश्न काढला, बोलला, त्याच्या जमिनीच्या बद्दल बोलला, त्याच्या उत्पन्नाच्या बद्दल बोलला, त्याच्या रोजीरोटी बद्दल बोलला, त्याच्या शिक्षणाच्या बद्दल बोलला. आरक्षण जणू काही सोन्याची अंड देणारी जी कोंबडी आहे असं जे काही एक चित्र आपण रंगवलेलं आहे, मला असं वाटतं या चित्रातून कधीतरी बाहेर येण्याची गरज आहे. आणि आंबेडकरांनी सांगितलं ना की शेवटी आंबेडकरांचं स्वप्न काय होतं की आंबेडकर अनेक्शन ऑफ कास्ट मध्ये म्हणतात तुम्ही कोणत्याही दिशेनं जा, जातीचा राक्षस तुम्हाला आडवा आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आंबेडकरांचं प्रायमरी काय होतं की जात तुम्हाला नष्ट करायला लागेल. आरक्षणाची मुद्दा ठेवून आपण जात नष्ट करणार आहोत आणि जातीचं गणित सांगतो की आता आपण एकत्र आहोत ना, बरोबर. आता आरक्षणाच्या प्रश्नावर सगळे लाडवण, तिळवण, बावणे, पानमार सगळे महार एकत्र आले. म्हणजे महारातल्या ज्या पोट जाती आहेत सगळे लाड. पण जेव्हा आंबेडकर लढले तेव्हा बाबासाहेब सोमवंशी बावणे महाराने हरवलं ना महारांना, बाबासाहेबांना. म्हणजे जात ही काय करते, जेव्हा जातीचा प्रश्न येतो, जात ही अमिबा सारखी आहे, ती भौतिक प्रेशर आले की एकत्र होते आणि बाकीचा हितसंबंधाचा मुद्दा आला की तुटत जाते. त्याच्यामुळे मान हा तुटतच जाणार. जात ही आंबेडकर सांगतात की जात चढत्या क्रमानं द्वेष करते, उतरत्या क्रमानं तिरस्कार करते. त्याच्यामुळं महार मागाचा तिरस्कार करतो, माग महाराचा तिरस्कार करतो, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. परंतु शेवटचा समारोप करत असताना आंबेडकरांनी स्वतःला राजकीय क्लास म्हणून जेव्हा प्रेझेंट केलं तेव्हा हे कदाचित अनेक कोणाला माहित नसेल की आंबेडकरांनी अनेक वेळेला मातंग समाजाला अपील केलं. हितपर्यंत तो संघर्ष बाबासाहेबांना नीट माहित होता. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या व्यक्तिगत जीवनात आदर्श घालून देण्यासाठी मातंग समाजाचा एक मुलगा दत्तक घेतला होता. त्याला 2 वर्ष सांभाळलं. पण मातंग समाजाच्या स्वभावानुसार 2 वर्षानंतर ते पोरग ते गुपचूप घेऊन गेले. हा आंबेडकरांचा अनुभव आहे. तो तुमचा आणि आमचा असल्याचं काही कारण नाही, ते घेऊन गेले. त्याच्यानंतर आंबेडकरांनी अनेक परिषदा घेतल्या. तर त्यावेळेला इथं पुण्यामध्ये जेव्हा महाडचा सत्याग्रह सुरू होता
त्यावेळेला एक भालाकर भोपटकर नावाचे एक मोठे संपादक होते आणि त्याच्यात एक सकट नावाचा मातंग समाजाचा माणूस होता. तर त्या भोपटकराच्या माध्यमातून हे सकट आंबेडकरावर सतत टीका करायचे. म्हणजे भोपटकर पुढे येत नव्हता. बघा, ही त्यांची कायम परंपरा आहे. या सगळ्या परंपरेमध्ये फडणवीस पुढे येत नाही, तो येतो गोरखे. गोरखे म्हणजे त्यावेळेचा सकटच. पण त्याच वेळेला मातंग समाजाने एक पत्रक काढलं होतं की हा जो आमचा सकट आंबेडकराला विरोध करतो, त्या सकटला आमच्या मातंग समाजात कोणी फुकट सुद्धा विचारत नाही. पत्रक काढलं होतं. तर तसं यांना कोणी फुकट न विचारण्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजेत आणि मातंग समाजापर्यंत गेलं पाहिजे. आपण जर आता मला असं वाटतं की उदाहरणार्थ आपण मोठा भाऊ म्हणाला, राजकीय क्लास म्हणजे मोठा भाऊ. समजा बापाने घर बांधलंय मोठं, बरं लहान भावाचा काही वाटत नाही हे सगळं घर उभा करण्यात, मोठ्या भावाने आणि बापाने केले. आता ते म्हणते मला हिस्सेदारी पाहिजे. काम करायचं तेव्हा कुठेतरी पाटलाच्या कुठेतरी आपलं डबडं वाजवत बसलेलं होतं, आता म्हणते हिस्सेदारी पाहिजे. अरे ठीक आहे बाबा, हिस्सेदारी घे तर पण नियमानं तरी मागणार, म्हणजे वाटा पाहिजे. तर आता बाप आपण काय करू शकतो, बाप काय म्हणेल, दोन भाऊ भांडत असताना अरे भांडणं करू नका. पण बापाचा दोन भाऊ ऐकणारच नसेल तर बाप शहाणपणाने काय सांगतो की ठीक आहे आता वेगळं राहण्याची गरज असेल तर नीट प्रॉपर्टीची वाटणी करा आणि तुम्ही वेगळं भांडू नका, एवढं सांगू शकतो. आंबेडकरांनी घर बांधलं. दुर्दैवानं त्याच्या मोठ्या भावाला बापाने केलेल्या कष्टाची जाणीव, त्याच्या कष्टाची गोष्ट होती. पण शत्रूला हेच नको आहे आणि म्हणून शत्रू छोट्या भावाला फितवतो. पण छोट्या भावाला मूर्खपणा केला याचा अर्थ आपण जर राजकीय क्लास असू, आपण मानत असू, बाबासाहेबांचा राजकीय क्लास मानत असू, तर मला असं वाटतं की चूक आपल्याला करण्याची परवानगी नाही. ती आपल्याला परवानगी नाही करण्याची आंबेडकरांनी आपल्याला नाकारलेली आहे. कारण का आंबेडकरांना हा त्रास दिला म्हणजे गंमत म्हणून, विनोद म्हणून घ्या. पण दुर्दैवानं तशी नाही. मला या ठिकाणी आज एकनाथ आवाडांची खूप तीव्रतेने आठवण. एकनाथ आवाड विरोधानं सांगायचे. ज्या काळात धर्मांतराचा मुद्दा सुरू झाला होता त्या काळात त्यांनी पुण्यात एक परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की अरे ते मातंग समाजालाच अपील करायचे आणि त्यांनी सांगितलेलं उदाहरण मला खूप गमतीशीर वाटतं. ते विनोदी बोलायचे, त्याच्यातला विनोदाचा भाग समजून घ्या. तर एकदा आंबेडकर म्हणे पुण्यात आले आणि त्यांनी सांगितलं की भुकऱ्यांना म्हणजे महारांना जा रे म्हणजे आंबुजाला घेऊन या. आंबूज म्हणजे माता घ्यावा. त्यांची भाषा आहे, म्हणजे ते कळत नाही. म्हणजे मातंगाची एक वेगळी भाषा आहे. ते जर समजा दोन महाराज बोलत असतील तर ते म्हणतात भुकर वाय करायला लागले, भुकर टिकले वाय करू नको, म्हणजे महाराला काहीच बोलू नको. म्हणजे अशा त्यांच्या कोडवडच्या भाषा आहेत. आंबेडकर म्हणाले की जा रे आंबुजाला घेऊन या. तर ते आंबुजा म्हणाले की नाही नाही, ते काय भुकराचा नेता आहे आणि आम्हाला काही येण्याची गरज नाही. तर परत आले हे सगळे कार्यकर्ते, म्हणले ते काय आंबुजा येत नाही. ते म्हणले अरे जा त्यांना सांगा की आंबेडकर तुम्हाला अमृत पाजणार आहे. तर ते गेले. ते म्हणले अरे चला चला, आंबेडकरांनी असं म्हणाले की सगळ्या अमृताला अमृत पाजायचंय तर ते घेऊन या म्हणाले. काय ते भुकरा सांगतंय ते काय अमृत काय आमच्या दारूपेक्षा चांगलं आहे का, म्हणजे आमच्या सोमरसापेक्षा चांगलं आहे का. तर ते परत इथे आले नाही. तर आंबेडकर पुन्हा असं म्हणाले की जा म्हणले आता बांधून घेऊन या त्यांना. तर मग त्यांना बांधून घेऊन यायला लागले. तर ते बांधताना असं म्हणाले, एकनाथ आवाड विरोधाचा, ते म्हणाले ठीक आहे तुम्ही आम्हाला अमृताच्या डक्क्यात म्हणजे त्या ह्याच्यात बुडवणार, पण आम्ही तोंडच नाही उघडलं तर मग तुम्ही काय करणार. आता या पातळीपर्यंत जर हा विरोध केला असेल तर मला असं वाटतंय आपण एखाद्याच्या इच्छेच्या विरुद्ध त्याचं प्रबोधन करू शकत नाहीये. या पातळीपर्यंत हा विरोध, पण हा विरोध पॉलिटिकली आहे. आणि जसं की त्या काळात भोपटकरांनी त्यांना सरळ विरोध न करता एक सकट पुढे केला, देवराव कांबळे पुढे केला मराठवाड्यामधून. देवराव कांबळेला आंबेडकरांना लिहिलेलं जे पत्र आहे ते सगळं जग जाहीर आहे. तरीही आंबेडकरांनी कधीही वेगळी भूमिका घेतली नाही, कारण आपण पॉलिटिकल क्लास. आणि म्हणून मला असं वाटतं की महार समाज जर स्वतःला पॉलिटिकल क्लास समजत असेल तर त्यानं पॉलिटिकल क्लास सारखंच या सगळ्याबद्दलचं बिहेव केलं पाहिजे, वर्तन केलं पाहिजे. कारण का एक लक्षात ठेवा की या देशामध्ये संघाला सरळ जर विरोध कोणाचा असेल आणि संघ कोणाला घाबरत असेल तर ते मुसलमानाला घाबरत नाही, ते ख्रिश्चनाला घाबरत नाही, ते फक्त आंबेडकरवाद्यांना घाबरत. अंतिम विजय हा आंबेडकरवाद्याला पराभूत करूनच होणार आहे आणि त्यांच्या हिंदू राष्ट्र बनण्यामध्ये. कारण का ते हिंदू राष्ट्र बनवायला निघालेत ना, बरोबर. त्यांचं आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तान मध्ये काय म्हणतात
आंबेडकर थॉट्स ऑन पाकिस्तान मधलं वाक्य तुम्ही घरी जाऊन थॉट्स ऑन पाकिस्तान काढा. आंबेडकर त्या पुस्तकामध्ये असं म्हणतात की दुर्दैवानं या देशामध्ये खरंच हिंदू राष्ट्र घडलं तर ते समता, स्वतंत्र, बंधुत्व आणि न्याय याचं अंतक. आणि म्हणून हिंदू काहीही म्हणून पण ते न्यायाच्या, समतेच्या आणि बंधुत्वाच्या विरोधात असेल. आणि म्हणून कोणतीही किंमत देऊन हिंदू राष्ट्र घडू देता कामा नये. असं कोणी सांगितलं? आंबेडकर. ह्यांना घडवायचं काय? हिंदू राष्ट्र. पण ह्यांचे विरोधक कोण आहे? ह्यांचे विरोधक आंबेडकरवादी आहे. आणि म्हणून आंबेडकरवाद्याला एकटं पाडण्यासाठी ही आरक्षण उपवर्गीकरणाची छोटी गोष्ट, ही छोटी गोष्ट आहे. आणि म्हणून मला असं वाटतंय की आपण छोट्या गोष्टीमध्ये अडकू नये. एक आरक्षणाच्या बाहेर जाऊन विचार करा की जसं आंबेडकरांनी त्या काळात महार वतनाच्या बद्दल केलं, की महार वतन ही जगण्याचीच गोष्ट होती ना, पण ते गुलामीचं प्रतीक होतं. आणि म्हणून आंबेडकर नेहमी एक गोष्ट सांगायची शेवटची, की तो एक महार असायचा आणि तो बाहेर काय करायचा, एक शेवग्याचं झाड सोबत लावायचा, शेवग्याचं झाड सोबत लावायचा आणि बाहेर जायचा नाही, कारण का शेवग्याचा विचार करायचा. एक दिवशी पाहुणा येतो आणि शेवग्याचं झाड फोडून टाकतो आणि दुसऱ्या दिवशी तो बाहेर जायला लागतो. दुर्दैवानं आरक्षण आज आपल्यासाठी शेवग्याचं झाड झालं आहे हे विचार करा आणि ते तोडून टाकून जसं केरळातल्या इजवानी येळवानी नवा मार्ग शोधला, तिथल्या तमिळनाडूतल्या नाडारांनी वेगळा मार्ग शोधला, त्याचा वेगळा मार्ग शोधूया. आणि आता 13% नाही तर 100% लढाईसाठी आपण तयार आहोत.